कशा प्रकारे तयार लागायचा हा पक्षांतर्गत विषय आहे. कळलं का? हा काय तुमच्याशी बोलण्याचा विषय नाही आहे. त्याच्यामुळे ज्या काही इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या आहेत त्याला सांगायचं ते सांगितलं. सर, एकूण मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे. जरांगे पाटील बसलेला दुसरा दिवस आहे. काल आपण बघितलं तर CST असेल, तो भाग असेल, पूर्ण तिकडे मराठा मोर्चा होते. काय कसं काय बघताय या गोष्टीकडे? मराठा मोर्चा OBC असा एकत्रित वाद सुरू झालेला आहे. पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी नाही, मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात. मी नाही देऊ शकत. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सर, मागच्या वेळेला तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला की तो झाला आता विषय. कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या. मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय. CST स्टेशन असेल या बसेस असेल तो- थोडेच लोक अडकलेले आहेत. त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा. मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार. निवडणुका म्हटल्या तर झालं. आपला पक्ष आपल्या तयारीला आहे. बस. यश पाहिजे. तर मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतात, तुम्ही त्यांनाच विचारा, असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदे देऊ शकतात, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणासंदर्भातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतात, असं राज ठाकरे यांनी म्हटले. जरांगे परत का आले याचंही उत्तर शिंदेच देऊ शकतात, असंही राज ठाकरे यांनी सूचकपणे म्हटलेलं आहे. तर राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया. जरांगे यांचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे, या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. तर त्यावर जरांगे परत का आले याचं उत्तर सुद्धा शिंदेच देऊ शकतात, असं राज ठाकरे यांनी सूचकपणे म्हटलंय. मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिंदे यांच्याकडेच आहेत, ते देऊ शकतील, असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासंदर्भात आणि जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात राज ठाकरे यांचा नेमका रोख काय आहे, तर कसले संकेत राज ठाकरे या ठिकाणी देऊन गेले, तर जरांगे परत का आले याचे उत्तर शिंदेच देऊ शकतात, असं राज ठाकरे यांनी म्हटलेले. तर राज ठाकरे यांचा नेमका रोख काय आहे, तर मराठा आरक्षणातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदे देऊ शकतात, असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरे यांचं या जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भातलं हे सूचक असं हे वक्तव्य. राज ठाकरे यांचा रोख नेमका काय आहे, कोणाकडे आहे हे पाहणं महत्वाचं असेल. तर जरांगे परत का आले याचंही उत्तर शिंदे देऊ शकतात, असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर एकीकडे जरांगे यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे, दुसऱ्या ठिकाणी या दोन प्रतिक्रिया समोर आल्यात, एक शरद पवार आणि दुसरी राज ठाकरे यांची. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात. मी नाही देऊ शकत. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सर, मागच्या वेळेला तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला की तो झाला आता विषय. कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या. मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय. CST स्टेशन असेल या बसेस असेल तो- थोडेच लोक अडकलेले आहेत. त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा. मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार. तर मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतात, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. जरांगे परत का आले याचंही उत्तर शिंदेच देऊ शकतात, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांचा म्हणण्याचा नेमका रोख काय सूचकपणे बोललेले आहेत राज ठाकरे.